तर नमस्कार भावांनो, आजचा दिवस खूप खराब गेलेला आहे आम्हाला. तर सकाळ सकाळ घेतली अक्षय भाऊनी भाजी बनवायला. मग मी बी काय गप्प बसलो नाही, मी बी घेतले चपात्या बनवायला. भावांनो लग्न होऊस तर असाच त्रास आहे. तर रात्रीच्याला गेलो आपण सुधीर भाऊच्या घरी. मित्रमंडळ तर तिथं जमलेलंच आहे, बघू आपण काय करते ते. मला तर फोन केलता त्यांनी. तर सुधीर भाऊच्या घरात आपण एंट्री केलेली. मला दिसले स्वप्नील भाऊ, तर मयूर डॉन पण होते तिथं. तर कॅमेरा फिरवल्यावर सुधीर भाऊ पण दिसले. सुधीर भाऊ बनवत होते खेकड्याची भाजी, पण आदित्य भाऊ का रुसला आहे काय समजा नाही. तर पाहू शकता ही बघा झणझणीत अशी खेकड्याची भाजी सुधीर भाऊनी केलेली आहे. तर सुधीर भाऊ बघा ढवळाढवळ करत आहे. तर सुधीर भाऊनी दिलं एक आपल्याला काम, बाटला भरून आणायचं. मग काय आदित्य भाऊन मी निघालो माळावर पाणी आणायला. आदित्य भाऊनी दिलाय माझ्याकडे बाटला, कारण ते गाडी चालवणार आहेत. आदित्य भाऊनी खूप कष्ट घेऊन गाडी स्टँडवरची काढली. तेवढ्यात स्वप्नील भाऊला आला त्यांच्या घरनं फोन. तर गाडी वळून निघालो आम्ही माळावर. 100च्या पिढनी गेलो आम्ही स्वराज फिल्टरच्या इथं. तर आदित्य भाऊ गाडीहून उतरले, बाटला लावला, ठोकळा टाकला. तर मेन गोष्ट आम्ही बाटल्याला झाकण नव्हतं आणलं. जाताना इतकी गटी होणार आहे तर सांगताच येणार नाही. तर आदित्य भाऊनी 1.5 कोसाहून बघा गाडी वळवायचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा आता यांच्या नादात मला बाटली किती लांब न्यावं लागन. आदित्य भाऊनी गाडी वळवल्यानंतर तर गेलो आम्ही 100च्या पिढीने परत घराकडे. बघा आमची दशा किती झाली परत बाटलीला झाकण नसल्यामुळे. आदित्य भाऊ तर फुल गाडीत आणत होते.